तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच सनई चौघडे ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेली पाहायला मिळणार आहे. कारण आता जय म्हणजे नकळतपणे तो शरूच्या जवळ जाण्याचं म्हणजे शरूच्या नजरेत बघत असतो आणि नकळतपणे आता त्याचं प्रेम आता फुललेलं असतं. आता ते कसं प्रेम फुलतंय हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता शरू आणि म्हणजे शरूला म्हणजे जयला तर माहितीच नसतं की शरू ही पार्टीमध्ये येणार असते. पण पार्टीमध्ये आता शरू कशी काय आलेली असते आणि ती इतकी का रेडी झालेली असते आणि पार्टीमध्ये जाऊन ती अजून काही ना काहीतरी गोंधळ घालणार आणि ह्या दोघे एकत्र आले म्हटल्यावर ह्यांची भांडणं होणार हे निश्चितच असतं. त्यामुळे आता हे दोघे कसे भांडतायत आणि ह्यांची आता पार्टनरशिप आता ही कशी काय दिसते. म्हणजे आता जयची पार्टनर अर्थात शरू असते आणि त्या पार्टीमध्ये जाऊन आता हे कपल्स गेम कसे काय खेळतात आणि तिथे नक्की काय कसा एन्जॉय करतात आणि जय आता शरूसोबत म्हणजे जयने आता शरूला पार्टनर म्हणून त्या पार्टीमध्ये स्वीकारले का हे आता आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे सगळं जाणून घेण्यासाठी की आता ह्या जयने शरूला पार्टनर म्हणून कसं काय मॅनेज केलं हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता हे दोघं पाव आणण्यासाठी गेलेले असतात. आता मग तिकडे सुद्धा जय भांडणं करून आलेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता जयने शरूला हात दिलेला असतो पण शरू त्या म्हणजे ती त्याला बोलते की तू मला पाडशील, मी काही येणार नाही. आणि मात्र आता जयला तिथे उशीर होत असतो, त्याला टाईम होत असतो, त्याला काही करून हिला पलीकडं म्हणजे त्या खड्ड्यातून पलीकडं न्यायचं असतं. त्यामुळे आता त्याने तिच्या कमरेला धरलेलं असतं आणि तिला उचलून त्याने आता तिला पलीकडं ठेवलेलं असतं. आता शरूला सुद्धा माहिती नसतं की हा नक्की असं करणार आहे आणि हा सुद्धा तिला बोललेला नव्हता की मी तुला उचलतो आणि तुला उचलून मी इकडच्या साईडला ठेवतो. आता कधी म्हणजे कधीच हा मुलींसोबत बोलत नसतो किंवा जेव्हा शरू त्याला चुकून हात लावायची तरी तो त्याला म्हणजे तो तिला ओरडायचा आणि मग तो हात असं नाही का झटकून द्यायचा, असं तो करायचा. पण मात्र आता त्याने इथे शरूला उचललेलं म्हणजे उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एवढा मोठा बदल आता या जयमध्ये अचानक कसा काय झाला आणि तो असं का वागतोय म्हणजे तो त्याच्या नकळतपणेच वागतोय पण ते का वागतोय हे त्याचं त्याला कधी कळणार हे काय माहिती. त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे हे दोघे तर चालतच असतात पण चालतं चालतं ते कधी कधी हसत असतात, कधी कधी भांडत असतात. तर मग आत्तासुद्धा ते भांडलेले असतात आणि मात्र शरू त्याला बोलत असते की तू तुझ्या दुनियेत असं काही नसेल ना, माझ्या दुनियेत आता म्हणजे म्हणजे तिला असं तिथे बोलायचं होतं की तू तुझ्या दुनियेत असतो तेव्हा तू मॉलमध्ये शॉपिंग वगैरे करायला जात असेल, असं गल्ली बोळ्यांमध्ये तू शॉपिंग करत नसेल. थोडक्यात असं त्या शरूने तिथे त्याला सांगितलेलं असतं. त्यांच्यावरतूनच त्यांच्या दोघांचे वाद तिथे होत असतात. त्यानंतर मग आता इकडे परवांच्या घरी आता सगळे आलेले असतात. आता जे कामासाठी ते आलेले असतात ते काम आता तिथे चालू झालेलं असतं. म्हणजे आता आसावरचं औक्षण वगैरे केलेलं असतं आणि तिला म्हणजे जे काही गिफ्ट असतं ते आता दिलेलं असतं. आता खानोलकरांचा म्हणजे जो काही दागिना असतो तो आता तिला दिलेला असतो आणि त्या बांगड्या असतात त्या आता बांगड्या आसावरीला दिलेल्या असतात. तर मग आता तिथे समायरा असते. आता समायरा तिथे आता आपल्याला बोलताना पाहायला मिळणार की समायरा मनातल्या मनात बोलते की हे सगळं सुनेचं आणि त्यांची सून फक्त मीच आहे, हे सगळं माझं होतं पण त्या आसावरीने माझ्याकडून हिसकावून घेतलेले. त्यामुळे आता तिला मी चांगलाच धडा शिकवणार आणि जे माझं आहे ते माझंच राहणार, असं थोडक्यात आता त्या समायराने तिथे आशूला टोमणा देऊन असं बोललेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता ही समायरा नक्की काय प्लॅन करणार आहे हे आता आपल्याला कळणारच आहे. त्याचबरोबर आता तिथे तेजस्विनीसुद्धा असते. आता तेजस्विनीला तर काय आसावरीला सून करून घ्यायची नसते पण आता तेजस्विनीच्या तर मनात नसतंच पण आता घरच्यांसाठी तिला हे सगळं करावं लागलेलं असतं आणि ज्यामुळेच ती तिथे आज आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आता आजींनी आसावरीच्या हातात बांगड्या घातलेल्या असतात पण मात्र आता ही तेजस्विनी त्या बांगड्यांकडे खूप रागाने पाहत असते कारण तो दागिना सुनेचा असतो, खानदानी असतो आणि तो आशूच्या हातात जातो. त्यामुळे तिला खूप असा राग आलेला असतो, तिला ती सून करूनच घ्यायची नसते मुळात. त्यानंतर मग आता इकडे मग अनु बोललेली असते की चला आपण सेल्फी काढू. तर मग आता हे सगळेजण सेल्फी काढायला येतात, सगळेजण उभे असतात पण आता ही समायरा म्हणजे शर्वरीला जागा देत नसते. तर मात्र आता साक्षी इकडे आलेली असते आणि मग शरू साक्षीच्या जागी जाते. तर मग आता जयने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता शरू त्या हाताकडे पाहते, परत त्याच्याकडे पाहते आणि मग तो तिला बोलतं की सॉरी, मला वाटलं साक्षी आहे म्हणून मी हात ठेवला. रात्रा म्हणजे साक्षी तिकडे आलेली असते, ही त्याला माहिती नसते त्यामुळे त्याने तो हात ठेवलेला असतो. पण नकळतपणे तो आता म्हणजे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडायला लागलेले असतात पण त्यांनाच माहिती नसतं की नक्की यांच्या नकळतपणे काय होते. त्यानंतर मग आता सगळं काही प्रोग्राम म्हणजे जे खानोलकर परबांच्या घरी ज्यासाठी आलेले होते ते आता सगळं झालेलं असतं. म्हणजे जो काही कार्यक्रम होता तो पार पाडलेला असतो. त्यानंतर मग आता आकाश आणि शरू आता ऑफिसला निघालेले असतात. त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळेल की आता साक्षीला म्हणजे तिची
हे अपॉइंटमेंट असते डॉक्टरांकडे, त्यामुळे आता तिला डॉक्टरांकडे जायचं असतं. पण आकाश मात्र हे पूर्णपणे विसरलेला असतो. त्याने तिथे माती खाल्लेली असते. तर मग तो साक्षीला बोलतो की अगं हो, मी विसरला नाही, माझ्या लक्षात आहे, आणि आता मी घरीच येतोय शरूला ड्रॉप करून. तो असं त्यात म्हणजे तिला खोटं बोलताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तो साक्षी तर खोटं बोललाय साक्षीशी, आणि त्याने तर आता जयला सांगितलेलं असतं की मी तर तुझ्यासोबत पार्टीला येणार आहे म्हणून. असं आता त्याने जयला कन्फर्म दिलेलं असतं, आणि पार्टी संध्याकाळी असते. आणि आता आकाशकडे वेळ नसतो की आता म्हणजे त्याला टेन्शन आलेलं असतं की जयसोबत आता पार्टीमध्ये कोण जाणार, मी तर नाही जाणार, मला तर साक्षीसोबत जावं लागेल. मात्र मग आता तो तिथे शरूला बोलतो की शरू तू जा पार्टीला म्हणून. तर मग शरू बोलते की नाही नाही, मी नाही जाणार बाबा. आणि तर मग आता आकाश तिला बोलतो अगं जा, जयदादा पण आहे, आणि जयदादाला सोबत होशील, आणि तिथे दोघं जणांना अलाउड आहे, आणि मी तर नाही जाणार, मला साक्षीसोबत जावं लागेल, त्यामुळे तू जा. आता शरू नाही नाही म्हणते, तरी आता म्हणजे आकाशने तिला कन्व्हिन्स केलेलं असतं पार्टीसाठी जाण्यासाठी. तर मग आता शरू कन्व्हिन्स झालेली असते. तर मात्र आता आकाशने परत साक्षीला कॉल केलेला असतो, आणि साक्षीला सांगितलेलं असतं की शरूला एका पार्टीला जायचं आणि त्याच्यासाठी ड्रेस कोड ठरव म्हणून. कारण आता शरूला पार्टीला जायचं आहे, तिच्याकडे काही जास्त वेळ नसणार. नक्की ती काय घालणार आहे, काय करणार आहे, हे काही तिला माहितीच नसतं. आणि आता ही शरू पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पार्टीसाठी जाणार असते, त्यामुळे ती म्हणजे नर्वस तर असते, पण ती आता जयसोबत जाणार असते, यामुळे तिला खूप असं टेन्शन आहे आता आपल्याला पाहायला मिळणार. तिचं तोंड वाकडंच असतं, तिला मुळात जायचंच नसतं, पण आकाशदादाच्या शब्दासाठी तिला आता जाणं भाग पडणार असतं. त्यामुळे आता आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. आता हे दोघे तरी एकत्र पार्टीला जाणार, एकत्र असणार, आणि त्या नक्की आता कसे भांडतात हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आता पार्टीची जाण्याची वेळ होते, दोघे रेडी होत असतात. जय तिकडे त्यांच्या घरी रेडी होत असतो, आणि शरू आता इकडे स्टुडिओमध्ये रेडी होत असते. दोघांनी छान कपडे वगैरे घातलेले असतात, छान म्हणजे अशी कपडे घातलेले असतात की काही त्यांचीच पार्टी, आणि छान असे रेडी झालेले असतात. आता जयने पार्टीमध्ये एंट्री केलेली असते. आता सगळ्या मुलींना जयचा स्वभाव हा माहिती असतो, जयचे इंटरव्ह्यू वगैरे सगळ्यांनी पाहिलेले असतात, मुलाखत पाहिलेली असते, त्यामुळे सगळ्या मुलींना माहिती असतं. आणि जय एकदम हँडसम दिसत असतो, त्यामुळे आता मुली तिथे आता बोलताना आपल्याला पाहायला मिळणार की जय किती हँडसम दिसतोय, किती छान दिसतोय, असं ते थोडक्यात आता तिथे बोलताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मग आता सगळे लोक तिथे असतात, मिसेस चौधरी वगैरे सगळे तिथे असतात. पण मात्र आता जय त्यांना नाकारून म्हणजे इकडे पुढे पुढे येत असतो. पण आता जयला त्या 2 मुली भेटतात, आणि एक मुलगी त्याला बोलते की तू खूप छान दिसतोय म्हणून. मला म्हणजे नाही का खूप छान दिसतंय, तुझा इंटरव्ह्यू पण छान होता, मी मुलाखत तुझी पाहिली. तर मग ती असं बोलत असते, पण आता मात्र ह्याला ॲटिट्यूड असतो, तो कधी मुलींशी बोलत नसतो, त्यामुळे तो त्यांना इग्नोर करून आणि थँक्यू बोलून पुढे निघून आलेला असतो. तर मात्र आता त्या पोरी त्या ह्याच्या चुगल्या करत असतात, कारण ह्याला किती ॲटिट्यूड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मुळात म्हणजे तो कोणत्या मुलीशी बोलतच नसतो, हे आता आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता त्याने आकाशला फोन केलेला असतो. आकाशला तो विचारतो की काय रे, तू आला नाहीस अजून, मी एकटं काय करू इथं. तर मात्र आकाश त्याला सांगत असतो की दादा मी नाही येणार म्हणून शरू येते. पण तेवढ्या आवाजाने म्हणजे त्या पार्टीच्या आवाजाने जयला काय तिथे ऐकायलाच येत नसतं. तर मात्र तो फोन ठेवून देतो, आणि आता इकडे म्हणजे त्याने जिन्याकडे पाहिलेलं असतं. तर मात्र आता शरू त्याला तिथे येताना दिसलेली असते. आता शरू पूर्ण रेडी झालेली असते, तिने वन पीस वगैरे घातलेलं असतं, एकदम क्वीनसारखी आता शरू म्हणजे शरू दिसत असते. आता शरूची एंट्री तिथे दणक्यात होते, तिच्यावर फोकस लाईट वगैरे पडलेली असते, आणि ती आता जयकडे हळूहळू येत असते. आणि जय मात्र तिच्याकडे टकमकच पाहत असतो, तो तिच्यावरची नजर हटवतच नसतो. आता शरू त्याच्यासमोर केव्हा येते हे त्याला सुद्धा कळलेलं नसतं. त्यामुळे आता शरू येते, त्याला विचारते की शायनर तुला काय झालंय म्हणून, असं का बघते, असं ती बोलते, चुटकी वाजवते. मग शायनर जागेवर आलेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग ती त्याला विचारते की अरे काय झालं, कुठे काय म्हणजे मी छान नाही दिसत आहे का, असं ती त्याला विचारताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मात्र जे ती म्हणजे त्याची नजरच हटलेली नसते, आणि तो तिला बोलतो की ब्युटिफुल. आता तो तिला ब्युटिफुल म्हणजे पहिल्यांदा एखाद्या मुलीला म्हणजे अनोळखी मुलीला त्याने आता पहिल्यांदा ब्युटिफुल अशी कॉम्प्लिमेंट दिलेली आता आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे तो कोणत्या मुलीचं कौतुक करत असतो, कौतुक सोडा तो मुलींना म्हणजे रिस्पॉन्सच देत नसतो, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसतो. पण आता शरूला पातक्षणी त्याला आता कॉम्प्लिमेंट दिलेली असते, आणि तो आता तिला ब्युटिफुल बोललेला असतो. आता शरूसुद्धा आता हँग होते की काय ब्युटिफुल बोलला मला. तर मग आता जय तिला बोलतो की तू नाही, तुझं ड्रेस ब्युटिफुल आहे, असं आता त्याने बोललेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता सगळंच राहतं, आणि मग जय आता मेन मुद्द्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जय तिला बोललेलं असतं तू इथे कशी काय आली ते सांग म्हणून.
तर मग आता ही शरू का जिथे आली ते आता शरूने सगळं सांगितलेलं असतं. पण मात्र आता शरूचा काही आवाज बारीक नसतो, तिचा आवाज मोठाच असतो. त्यामुळे आता ती काय बोलत असते ते सगळं मोठ्याने बोलत असते. पण आता जय तिला सांगताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की अगं ही पार्टी आहे, की आपलं घर नाही किंवा आपलं ऑफिस नाही आहे, त्यामुळे तू हळू बोल. आणि शरूने मात्र आता तिथलं झुंबर पाहिलेलं असताना ती तिथे बोलते की अरे बापरे, किती भारी झुंबर आहे आणि किती मोठे, असं ती आता मोठ्याने बोललेली असते. मात्र मग आता या जयने तिला अडवलेलं असतं. आणि मग आता तो तिचं म्हणजे नाही का हिने एवढा मोठ्याने बोलते आणि इथे सगळे मोठे मोठे लोक आहे, त्यामुळे थोडंसं त्याला डल वाटत असतं, थोडंसं तोही नर्वस झालेला असतो. तर मात्र आता एक मुलगा शरूला म्हणजे हॅलो हॅलो करायला आलेला असतो. आता तो हॅलो करतो, शरूसुद्धा हॅलो करते. पण आता तिने टी व्हीत पाहिलेलं असतं की म्हणजे मोठी लोक हॅलो कसं करतात, वन पीस घातलेल्या मुली हॅलो कसं करतात, म्हणजे वन पीस हातात धरून आणि वाकून ती हॅलो हॅलो करत असते. आता ती असं करत असते आणि तो मुलगा हॅलो करत असतो. असंच त्यांचं 4-5 वेळा झालेलं असतं आणि इथे आपल्याला कॉमेडी सीन पाहायला मिळतो. आता जयसुद्धा या शरूकडे पाहत असतो, त्यालासुद्धा हसायला आलेली असते. पण आता त्याच्याकडे काही पर्याय आपल्याला पाहताना मी दिसत नाही, कारण मोठी पार्टी असते आणि जर आता हा जयसुद्धा हसला तर मात्र आता त्याची इमेज डाऊन येईल. त्याच्यामुळे आता तो शरूला गप्प ठेवणार असतो. आता तो शरूला एका बाजूला घेऊन येतो आणि तिला सगळं काही सांगतो की आता आपण ह्या काही म्हणजे ही पार्टी ही मोठ्या लोकांची पार्टी आणि तू का असं करतेस, म्हणून तुला गप्प बसायला सांगितलं ना, गप्प बस ना. आणि तू काय हॅलो हॅलो करत होते, असं हॅलो कुठं पाहिलं तू, असं आता त्याने तिला विचारलेलं असतं. कारण त्यालासुद्धा हसायला असते, कारण आपण एकदा हॅलो करतो, दोनदा करू, 4-5 वेळा कोणी हॅलो करतं का, आणि त्याच पोझिशनमध्ये तसं आता तिने केलेलं आता आपल्याला पाहायला मिळेल. तर मग आता जय तिला ओरडतो आणि तिला बोलतो की इथे गप्प बसायचं, ही मोठ्या लोकांची पार्टी आणि इथे काही जास्त बडबड करायची नाही, असं थोडक्यात आता जयने तिला सांगितलेलं असतं. आता जय तिला सगळं सांगतो कसं काय करायचं आणि कोणाला काही रिॲक्शन द्यायची. म्हणजे जय तिला बोलतो की जर कोणी बोलायला आलं तर फक्त हसायचं, आणि कसं हसायचं हे सुद्धा जयने तिला दाखवून दिलेलं असतं. त्यामुळे आता तो तिची परीक्षा घेतो की कसं हसायचं. तर मात्र आता शरूने तसं हसून दाखवलेलं असतं. आणि मग आता जय तिला ओरडत सोडतो की इथे फक्त हाला हा आणि नाहीला नाहीच करायचं, बाकी पुढचं काही बोलायचं नाही, कारण तू जर एकदा बोलायला लागली तर तुझा पट्टा चालूच जाईल. थोडक्यात असं आता जयने तिला सांगितलेलं असतं. पण आता या दोघींची केमिस्ट्री आता कशी होते हे आता आपल्याला पार्टीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हे दोघं आता प्रेमात कसे पडतात हे सुद्धा आपल्याला या पार्टीमध्येच पाहायला मिळणार आहे. आता या पार्टीमुळे जय आणि शरूच्या नात्याला नवं वळण येताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता आता ही शरू तर आता जय आणि ती एकत्र आले म्हटल्यावर आता त्यांची भांडणं होणार आणि याच कारणामुळे आता त्यांची भांडणं झालेली असतात. आता मात्र पार्टी संपलेली वगैरे असते आणि आता घरी घरी जायची वेळ येत असते. पण मात्र आता तेव्हासुद्धा त्यांची भांडणं झालेली असतात. म्हणून आता जय त्याच्या गाडीने गेलेला असतो आणि शरू तिची एकटी जाणार असते. पण आता रात्र झालेली असते, अंधार खूप पडलेला असतो आणि सामसूम रस्ता असतो. त्याच रस्त्याने आता ही शरू येताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हाच मात्र आता तिला तिथे गुंडांनी छेडलेलं असतं. तर गुंडांनी तिला पकडलेलं असतं, तिला गुंड छेडत असतात. पण आता तिथे म्हणजे जयला तर माहितीच असतं की ही एकटी मुलगी आणि एकटी मुलगी चालली आणि तिला मात्र कोणी ना कोणी भेटणार आणि मग आता तिला काही ना काहीतरी होणार, हे तर त्याला माहितीच असतं. त्यामुळे शरूचा तो पाठलाग करत असतो. आणि जेव्हा का या शरूला गुंडांनी पकडलेलं असतं, तिला छेडत असतात, तेव्हा मात्र आता या जयने तिच्यासारखी टाकाटक बनवून आता त्याने तिथे एंट्री केलेली असते आणि त्या सगळ्या गुंडांना मारून त्याने आता शरूला वाचवलेलं असतं. हे तर आता आपल्याला पुढील म्हणजे उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला कोणी विसरूच नका, कारण आता जय तिच्यासाठी कसा लढतोय, त्याने स्वतःची पर्वा न करता तिला कसं काय वाचवले, हे सगळं आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग एवढंच इंटरेस्टिंग आणि जबरदस्त आणि धडाकेबाज असणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. कारण आत्ता कुठे तर जय आणि शरूची लव्ह स्टोरी सुरू होते. या पार्टीमुळे जय आणि शरूची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. पण आता या लव्ह स्टोरीमध्ये तेजस्विनी ही विलन असते आणि त्या विलन आता काय करणार आहेत, तेजस्विनी आणि समर्या हे दोघे विलन आता काय करणार आहे, आणि जयचं लग्न ही मोठी सगळ्यांची अट असते. त्यामुळे आता जय आणि शरूचं लग्न कसं होतंय, जय आणि शरू आता नक्की काय म्हणजे कधी निर्णय घेणार की हे दोघे आता लग्न करणार आहे, ते सगळं आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार. त्यामुळे उद्याचा भाग तर पाहायला विसरूच नका. पण आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.